निवडणुका जिंकणं किंवा हरणं हे फक्त आकड्यांचा खेळ नसतो, तो असतो लोकांच्या विश्वासाचा प्रश्न. आज आपण देवळीच्या निकालाचं विश्लेषण करणार आहोत, हे समजून घेण्यासाठी की एका मजबूत बालेकिल्ल्यात लोकांचा विश्वास नेमका कसा तुटतो. आणि हो, हे विश्लेषण आपण कोणत्याही राजकीय बाजूने नाही, तर फक्त आणि फक्त आकडेवारी आणि वस्तुस्थितीच्या आधारे करणार आहोत. तर आपण आहोत महाराष्ट्राच्या वर्धा जिल्ह्यातल्या देवळी मतदारसंघात. ही भूमी प्रामुख्याने शेतीची आहे. इथली साक्षरता जरी जास्त असली तरी लोकांचं जीवन, त्यांची उपजीविका आजही मातीशी जोडलेली आहे. आणि हाच तर या सगळ्या विश्लेषणाचा केंद्रबिंदू आहे. एखादा उमेदवार जो 5 वेळा निवडून आलाय, तो आपला गड कसा काय गमावू शकतो? हे एक राजकीय कोडं आहे, नाही का? चला तर मग आज आपण हेच कोडं सोडवण्याचा प्रयत्न करूया. ही संख्या बघा, 9,308 मतं. 2024च्या निवडणुकीतला हा विजयाचा फरक आहे. तसं पाहिलं तर हा आकडा लहान वाटेल, पण ही छोटीशी संख्या तुटलेल्या विश्वासाची एक खूप मोठी कहाणी सांगते. चला तर या आकड्यांमागे काय दडलंय ते शोधूया. कुठल्याही निकालाचा अर्थ लावायचा असेल तर आधी तिथल्या जमिनीला, तिथल्या लोकांना आणि त्यांच्या रोजच्या जगण्याला समजून घ्यावं लागतं. देवळीची लोकसंख्या काय सांगते, तिथली अर्थव्यवस्था कशी आहे आणि मतदारांसाठी खरंच महत्त्वाचं काय आहे, पाहूया. आता देवळीची लोकसंख्या पाहिली ना, तर इथे आपल्याला मुख्यत्वे शेतकरी समाज दिसतो. पण त्यातही अनुसूचित जाती म्हणजे SC आणि अनुसूचित जमाती म्हणजे ST यांची संख्या लक्षणीय आहे. आणि हे घटक तिथल्या सामाजिक आणि राजकीय समीकरणात खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. आणि हे आकडे तर अजूनच स्पष्ट करतात, देवळीमध्ये शेती म्हणजे फक्त पैसा कमवण्याचं साधन नाही, तर ती एक जीवनशैली आहे. बघा, 17,191 शेतकरी आणि त्यांच्यापेक्षा दुप्पट म्हणजे 37,661 शेतमजूर. केवढ्या मोठ्या संख्येने लोकांचं आयुष्य थेट शेतीवर अवलंबून आहे. आणि खरी गोष्ट इथेच आहे, मोठ्या आर्थिक आकड्यांपेक्षा लोकांसाठी त्यांच्या दैनंदिन आयुष्यातल्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या ठरतात. शेतकरी पेन्शन वेळेवर मिळत नाहीये यासारखी एक छोटीशी तक्रार सरकारी योजना आणि सामान्य माणूस यांच्यातलं अंतर दाखवून देते. बरं, तर मग 2024मध्ये नक्की असं काय झालं की इतका मोठा बदल झाला? आता आपण थेट कारणांचं विश्लेषण करूया. पुराव्यांच्या आधारे या राजकीय बदलामागची कारणं शोधून काढूया. आता हे बघा, इथे 2 निवडणुकांची कहाणी अगदी स्पष्टपणे समोर येते. डावीकडे आहे 2019, काँग्रेसचा 35,804 मतांनी दणदणीत विजय, आणि उजवीकडे 2024, भाजपचा 9,308 मतांनी विजय. म्हणजे विचार करा, जो विजय 35,000च्या फरकाने मिळाला होता, तोच पुढच्या निवडणुकीत 9,000च्या पराभवात कसा बदलला. हा जो बदल आहे ना, तोच आपल्याला बरंच काही सांगून जातो. चला आता दोन्ही मुख्य उमेदवारांकडे एक नजर टाकूया. एका बाजूला आहेत एक अनुभवी नेते, ज्यांनी MBA केले आणि ज्यांच्यावर एकही गुन्हा दाखल नाही. दुसऱ्या बाजूला आहेत उमेदवार जे 12वी पास आहेत आणि त्यांच्यावर 3 गुन्हे प्रलंबित आहेत. आता मतदारांनी काय विचार करून निवड केली असेल हे समजून घेण्यात इंटरेस्टिंग आहे. आणि इथे एक गोष्ट लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्या संविधानाने आपल्याला मत मांडण्याचा अधिकार दिलाय, पण त्यासोबत एक जबाबदारीही येते. राजकीय संवाद हा माहितीपूर्ण आणि आदराने व्हायला हवा. तो लोकांना जोडणारा असावा, तोडणारा नाही. हीच तर एका सशक्त लोकशाहीची ओळख आहे. तर या बदलामागे ढोबळमानाने 4 मुख्य कारणं दिसतायत. एक, भाजपची जमिनीवरची मजबूत संघटना. दुसरं, महाविकास आघाडीमध्ये एकजुटीचा काहीसा अभाव. तिसरं, शहरी आणि ग्रामीण मतदानात पडलेला फरक. आणि चौथं, पूर्वीची शिवसेनेची मतं बऱ्याच प्रमाणात भाजपला मिळाली. आता थोडं मागे जाऊन पाहूया. 2024चा हा निकाल म्हणजे अचानक झालेली एखादी घटना होती की अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या एका मोठ्या बदलाचा शेवटचा टप्पा होता? यासाठी आपल्याला देवळीचा मागच्या 30 वर्षांचा राजकीय नकाशा तपासावा लागेल. ही स्लाईड बघा, सगळा इतिहास स्पष्ट होतो. 1995 पासून ते अगदी 2019 पर्यंत देवळी मतदारसंघ हा काँग्रेसचा एक अभेद्य गड मानला जायचा. म्हणजे जवळजवळ 2 दशकांपेक्षा जास्त काळ एकाच पक्षाचं वर्चस्व. पण खरी कहाणी या आकड्यांमध्ये लपलेली आहे. जरा लक्ष देऊन बघा. 2009मध्ये विजयाचा फरक होता फक्त 3,746 मतांचा. 2014मध्ये तर तो अजून कमी झाला, फक्त 943 मतांवर आला. मग 2019मध्ये अचानक 35,000पेक्षा जास्त मतांनी विजय. हा एक अपवाद होता, कारण त्या निवडणुकीत विरोधी मतं विभागली गेली होती.
याचा अर्थ 2024चा पराभव हा अचानक झालेला अपघात नाही, तर एका मोठ्या प्रक्रियेचा तो परिणाम दिसतोय. ठीक आहे, आतापर्यंत आपण काय झालं, कसं झालं यावर बोललो. पण आता महत्त्वाचा प्रश्न आहे की यातून शिकायचं काय? या पराभवातून धडा घेऊन लोकांचा विश्वास परत कसा मिळवता येईल याचा एक आराखडा पाहूया. खरं तर हा कुठल्याही नेत्यासाठी एक महत्त्वाचा धडा आहे. याला आपण चतुर्मुख सिद्धांत म्हणू शकतो. ही एक 4-स्तरीय रणनीती आहे. पहिलं, राजकीय क्षेत्रात स्थानिक शेतकऱ्यांचे आणि पाण्याचे प्रश्न उचला. दुसरं, लोकांच्या भाषेत त्यांच्याशी थेट संवाद साधा. तिसरं, बूथ स्तरावरची संघटना मजबूत करा. आणि चौथं, विरोधकांच्या प्रत्येक चालीवर लक्ष ठेवून त्याला उत्तर द्या. लोकांचा विश्वास परत मिळवायचा असेल तर त्यांच्या मूळ प्रश्नांना हात घालावा लागेल. जसं की शेतीचं संकट, बेरोजगारी, पाणी, आरोग्य, वीज यांसारख्या मूलभूत सोयीसुविधा आणि सरकारी योजना लोकांपर्यंत व्यवस्थित पोचत आहेत की नाही हे पाहणं. तर ही आहे पुन्हा जिंकण्याची रणनीती. यात 4 महत्त्वाचे मुद्दे आहेत. 1. दलित, कोळी, माळी यांसारख्या आपल्या मूळ समाजांशी नातं पुन्हा जोडा. 2. मराठा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचा, त्यांच्या समस्या जाणून घ्या. 3. विरोधकांचं प्रशासकीय अपयश लोकांसमोर मांडा. आणि 4. मित्रपक्षांना जमिनीवर एकत्र घेऊन काम करा. आणि हो, जेव्हा आपण डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचतो, मग ते व्हॉट्सॲप असो किंवा इतर काही, तेव्हा एक गोष्ट कधीच विसरता कामा नये: लोकांची प्रायव्हसी आणि त्यांची संमती. लोकांच्या परवानगीशिवाय त्यांच्या माहितीचा वापर न करणं हाच डिजिटल युगात विश्वास बांधण्याचा पहिला नियम आहे. लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आता दुहेरी रणनीती वापरावी लागेल. एकीकडे पारंपरिक पद्धती जसं की जनता दरबार लावणं, गावोगावी बैठका घेणं, आणि दुसरीकडे आधुनिक डिजिटल साधनं, स्थानिक व्हॉट्सॲप ग्रुप्स, तिथल्याच भाषेतले छोटे व्हिडिओज, दोन्ही पातळ्यांवर काम करणं गरजेचं आहे. चला तर, आता आपण समारोपाकडे वळूया. देवळीचा हा निकाल लोकशाही आणि नेतृत्वासाठी नक्की काय संदेश देतो? कारण हा फक्त एका मतदारसंघाचा निकाल नाही, तर तो एक मोठा इशारा आहे, एक मोठी शिकवण आहे. आणि ह्या सगळ्यातून मिळणारा सर्वात महत्त्वाचा धडा हा आहे की मतदार आता बदलायला तयार आहेत. याला धोक्याची सूचना समजू नका. उलट हे एका निरोगी आणि जिवंत लोकशाहीचं लक्षण आहे. हा सत्तेत असलेल्या प्रत्येकासाठी एक शांत पण स्पष्ट इशारा आहे की लोकांचं ऐका. नेतृत्वाचं खरं भविष्य निवडणुकीच्या राजकारणात नाही, तर लोकांच्या समस्या शांतपणे आणि सातत्याने सोडवण्याच्या कामात आहे. हाच राजकारणापलीकडचा उद्देश असायला हवा. जर तुम्हाला लोककेंद्रित नेता बनायचं असेल आणि तुमच्या मतदारसंघाला पुढे न्यायचं असेल, तर blueprintstrategies.ai शी संपर्क साधा. आमचा पत्ता आहे mgr@blueprintstrategies.ai, किंवा तुम्ही आम्हाला 080 420 14 16 02 या नंबरवर कॉल करू शकता. राजकारणापलीकडचा उद्देश.